राज सेव्यमान पावनांग्रि पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ। आठवड्यात दिवस येतो रविवार, खेड गावात भैरोबाचा भरतो दरबार, हा भरतो दरबार, भरतो दरबार देवाचा, भरतो दरबार, भरतो दरबार देवाचा, भरतो दरबार। थोडंफार भैरवनाथ मंदिर हे पुराण काळाचं आहे आणि हे 9 पिढ्यापासून हे आम्ही इथं सेवा करतोय आणि या सेवेचं आम्ही लाभ घेतोय। आमची काय आमच्या अपेक्षाने आमची जी आमच्या हाताने सेवा होते ही व्यवस्थित आम्ही पूर्ण पार करतोय आणि इथं हे भाविक नवस घेतात, इथं फुलं लावतात, कौल लावून आणि त्यांच्या इच्छा पूर्ण मांडून आणि पूर्ण पैकी ते व्यवस्थित हे करून बोलून आणि हे देवाच्या सेवेचं जे काय आहे ते त्यांची इच्छा मांडून आणि पूर्ण ती इच्छा पूर्ण इथं ह्या मंदिरात होते। भैरवनाथ मंदिरात पुन्हा संतती नसेल तर संततीचे जे काय आहे ते इच्छा मांडून कौल लावून आणि ते इच्छा पूर्ण होऊन जातात। असे भाविक भरपूर इथं येतात, कोणास नोकरीविषयी माहिती देतात, नोकरीचे माहिती हे करतो, कौल लावतात, नोकरीची इच्छा पूर्ण होते। ते सगळं काय आहे ते जे काय कोणाला आजार असतात कोणाला काय ते सर्व इथं ह्या मंदिरात इच्छा पूर्ण होतात। नवस घेतात, कोणी बकऱ्याचा घेतात, कोणी सत्यनारायण पूजाचं घेतात, त्यांच्या इच्छाप्रमाणे कोणी नारळच फोडतात, ज्याच्या त्याच्या इच्छाप्रमाणे ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे जे आहे ते पूर्ण ते बोलून आणि ते करतात आणि त्यांची इच्छा पूर्ण पार होते। काही कालांतराने हॅलो पहिल्यांदा हे मंदिर कसं तयार झालं आहे हे मी पूर्ण सांगतो तुम्हाला। का पहिले कालांतरात 9 पिढ्यापूर्वी एक जहाजवाल्याची जहाज पाण्यात नाव बुडल्याबद्दल त्यांनी इथं हे स्वयंभू मूर्ती इथं स्थापन झाली होती ना, इथं त्यांनी नवस घेतला का माझी जहाज जर बाहेर निघाली तर मी तुझं मंदिर पूर्ण बनवून देणार चुना दगडात। मग असे ते बोलून 1.25 महिन्यात ती जहाज कडेला लागल्यानंतर त्यांनी हे पूर्ण मंदिर बनवून आणि व्यवस्थित करून आणि ते जेवढे माणसं ते जहाजात होते ते पूर्ण एकूण एक माणूस व्यवस्थित बाहेर सुखरूप निघाल्याबद्दल त्यांनी हे भैरवनाथ मंदिर हे पुराण तत्वापासून चालत आलेलं असून देवाची मूर्ती जी आहे ती स्वयंभू आहे। येथे येणाऱ्या भाविकांना अशी विनंती आहे की करोनाचे नियम पाळून सर्वांनी इथं इथं कौल लावले जाता। कौल हे शुक्रवारी आणि रविवारी हे महाराष्ट्रातलं कुलदैवत आहे सर्वांचं।
दरबार देवाचा भरतो दरबार, भरतो दरबार देवाचा भरतो दरबार. अष्टभैरवनाथ महाराजांची यात्रा दर सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी अतिशय उत्साहाने साजरी होत आहे. खरं तर गेल्या 2 वर्षापासून कोविडच्या काळात यात्रा महोत्सव बंद होते, त्यामुळे या वर्षीच्या यात्रेला अनन्य असं महत्त्व प्राप्त झालं आहे. खरं तर उत्तर महाराष्ट्राचं दैवत असलेलं, पूर्ण महाराष्ट्राचं दैवत असलेलं श्री सिद्धाष्टभैरवनाथ महाराज या खेडगावचं जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. सालाबादप्रमाणे याही वर्षी काल रथाचा कार्यक्रम, रथ उत्सव झाला, आज काठीचा कार्यक्रम झाला आणि आज यात्रा, रात्री इथे यात्रेचा कार्यक्रम असतो. सालाबादप्रमाणे उद्या दुपारी भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात भव्य कुस्त्यांचं आयोजन केलं जातं. दर रविवारी श्री सिद्धाष्टभैरवनाथ महाराजांच्या जागृत देवस्थान स्थानी सगळे भाविक येऊन तिथं कौल मागण्याचा इथं एक आख्यायिका आहे आणि जागृत असं देवस्थान असल्यामुळे इथं त्याला अशी महाराष्ट्रामध्ये फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मी परत आलेल्या सर्व भाविकांचं, सर्वांचं खेड ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत करतो. भैरवनाथ यात्रेचा महोत्सव यावर्षी खूप जोरात चालू आहे. 2 वर्षापासून कोरोनामुळे यात्रा रद्द होती, तरी यावर्षी यात्रेत सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेऊन, सर्व पंचक्रोशीतील लोकांनी सहभाग घेऊन यात्रा उत्साहात पार पडत आहे व सर्व गावाचं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि यात्रा व्यवस्थित पार पडेल अशी आमची गावकऱ्यांची आहे. आलेल्या सर्व भाविकांना यात्रेच्या शुभेच्छा. जय भैरवनाथ. साबळे इकडे वर धरून तुम्ही हे मुला बाजूला रे. कृपया बाहेरच्या प्रेक्षकांनी मध्ये बोलू नये. आता आपला खेळाडू बाद करण्याच्या व्यक्ती नोंद घ्यावी प्रेक्षकांनी. संजय बेनकुली घंटा उठ. आठवड्यात दिवस येतो रविवार, खेड गावात भैरोबाचा भरतो दरबार, हा भरतो दरबार, भरतो दरबार देवाचा भरतो दरबार.